सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली ते शिलीम या संघाला स्ट्राईक एंडला नेहमी बिलॉंग करणारे मिथिलेश आणि अमय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय खामगाव या संघाचा गोलंदाज ओमकार खामगाव संघ ओमकार गोलंदाजी मार्कवर सज्जन स्ट्राईक एंडला गोलंदाजी करतो एक अष्टपैलू खेळाडू सज्जन खामगाव या संघाकडून आणि शिलीम या संघाला बिलॉंग करणारा चौकार षटकाराची अधिपती करणारा स्ट्राईक एंडला फलंदाजी आपल्याकडे स्वतःकडे स्ट्राईक घेतली तो म्हणजे मिथिलेश गोले ज्याची गेल्या 2 वर्षापूर्वी गिरगाव प्रीमियर लीग मध्ये बोली लागली होती पंच मात्र आमच्याकडे ग्रीन सिग्नल देत आहेत सामन्याला मात्र सुरुवात होते सज्जन माटे गोलंदाजी मार्क सज्ज आगू टप्प्याची गोलंदाजी पहिला चेंडू सीमारेषे पार केलाय मनगडाचा वापर आणि चेंडूने मात्र घेतला हवाई सफर षटकार सीमारेषे पार या वादळाला जर थांबवायची असेल तर सज्जनला मात्र माहिती आहे कशी गोलंदाजी करावी लागेल पण गोलंदाजी आपल्याला करावी लागेल अळकू टप्प्याची गोलंदाजी करताच अगदी चांगला समाचार घेतला आणि भिरकावून दिला तर सीमारेषे पार खणखणीत षटकार दोन्ही तुल्यबळ संघ आहेत एका बाजूला खामगाव संघ दुसऱ्या बाजूला शिलीम अगदी विनंती करतो खामगाव प्रकाश या कर्णधाराला आपण टॉस साठी यायचं आहे खामगाव संघ प्रकाश आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे देवली संघाचे कर्णधार मात्र टॉस का बॉस कडे आलेत पहिल्या चेंडूवरती मिथिलेशने मात्र आपला वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला दुसरा चेंडू देखील जातोय सीमारेषे पार येतोय खणखणीचा षटकार छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळते 6 धावा अगदी बॅक टू बॅक दुसरा देखील षटकार या स्पर्धेमधील अचूक फलंदाजी मात्र करतोय तो मिथिलेश मानावा लागेल सज्जन याच्या गोलंदाजीचा मात्र समाचार घेतोय पण तेवढी काबिलियत देखील सज्जनकडे देखील आहे फलंदाजी करत असताना पण या मिथिलेशला जर थांबवायचं असेल तर खोलवर टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल आपल्या गोलंदाजीतील ब्रह्मास्त्र मात्र आपल्याला वापरावं लागेल नाहीतर आपण या वादळाला मात्र हे थांबवू शकत नाही बॅक टू बॅक दोन्ही संघ देखील त्यांनी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेला हा संघ आहे अगदी तिसऱ्या चषकाकडे देखील वाटचाल करण्याचा असा प्रयत्न करतायत त्याचप्रमाणे मात्र फलंदाजी करतोय काय मिथिलेश पण हा अनिश्चितीचा खेळ आहे आता सांगितलं जाणार नाही किती टार्गेट जरी ठेवलात 350 धावा देखील चेस केल्या गेलेल्या आहेत हा क्रिकेटचा नियम आहे हा क्रिकेटचा कारनामा आहे सज्जनला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल तो कारनामा मात्र आपल्यात आत्मविश्वास जागा करावा लागेल या गोलंदाजीतून मिथिलेश मात्र थांबायचं मात्र नाव घेत नाहीये तिसरा प्रयत्न करतो का हॅट्रिकचा चान्स करतो का नाही रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता पण एक धाव थोडीशी क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि त्याची वैयक्तिक धावसंख्या होते ती 14 म्हटल्याच्या नंतर अगदी फेब्रुवारीची आठवण येते म्हणजे व्हॅलेंटाईन डेची कारण आताच्या युगामध्ये डिझेल मधल्या व्हॅलेंटाईन डे म्हटल्याच्या खूप आवड येते पण मित्रांनो व्हॅलेंटाईन डे हा दिवस आपला नाही आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र भूमीमध्ये राहणारे लोक मुलं आहोत त्यांचे मावळे त्यांच्या विचाराने चालायचं आपल्याला म्हणून विनंती करतो अगदी चांगली फलंदाजी करतोय तो मिथिलेश रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता पण कमबॅक केलाय ते या गोलंदाजाने तू मला षटकार मारू शकतो तर मी तुझा खेळ देखील संपुष्टात आणू शकतो ती गोलंदाजी मात्र केली ती सज्जनने आणि कमबॅक केलंय गोलंदाजाने मानावं लागेल या गोलंदाजाला आत्मविश्वासाने गोलंदाजी केली ती अगदी सज्जनने कमबॅक केलंय वादळ मात्र घोंगावत होतं त्या वादळाला मात्र स्तब्ध ठेवलंय त्या मिथिलेशच्या फलंदाजाला ते म्हणजे गोलंदाजी तो सज्जनने शिलीम या संघाची धाव संख्या होती ती 14 म्हटलं तर फेब्रुवारीचा महिना सांगत होतो व्हॅलेंटाईन डेचा गिफ्ट पाहिजे होता पण खामगाव या संघाला जर व्हॅलेंटाईन डेचा गिफ्ट जर कोणी दिला असेल तर या गोलंदाजाने म्हणजे सज्जन एक महत्वपूर्ण विकेट अगदी पारी खेळत होता 2 षटकार लगावले गेले 2 वैयक्तिक धाव संख्या घेतली गेली त्या मिसलेटला मात्र स्तब्ध ठेवलं त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो रोहन अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल ती रोहनला कारण आपल्याला फक्त 10 चेंडूंचा सामना करायचा आहे आणि मापक असं संघासमोर धाव संख्या उभारायची आहे तेच मात्र प्रयत्न करतात आणि तो कारनामा केला तो अगदी 3 चेंडू हाताळले वैयक्तिक 14 धाव संख्या खेळण्यामध्ये यशस्वी झाला तो मिथिलेश त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो रोहन अगदी चेंडू फेकले गेले 4 एक शेवटचा चेंडू बाकी आहे अगदी टप्प्याची गोलंदाजी करतात नियंत्रणामध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होता पण अपयशी ठरला गेला तो गोलंदाज अवांतर धाव मिळाली ती वाईटच्या स्वरूपामध्ये आणि 1 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होते ती 15 सज्जनने मात्र विकेटच्या माध्यमातून एक गिफ्ट दिलं पण अवांतर धाव देखील दिली गेली ती म्हणजे शिलीम या संघाला आणि त्याचा फायदा झाला शिलीम या संघाला याचबरोबर वाढती धावसंख्या होते ती 15 शिलीम या संघाची गोल स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो रोहन
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो, ऑफ साईडला क्षेत्ररक्षण मात्र तैनात. काय समीकरण होतंय, एक एरीचा दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावा देखील यशस्वीरित्या होत आहेत. काय 2 धावा परिपूर्ण होत आहेत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती शिलीम या संघाची 1 बाद 17. आता मात्र पुढच्या षटकातील कोण कोणाला देतोय खतरा, शिलीम संघ की खामगाव संघ. धन्यवाद. नेहमी ज्या आमच्या व्हिडिओ बनवतात ते आमचे पांगलोली या संघाचे आमचे मित्र विनोदजी यांनी मात्र आम्हाला नेहमी व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमी लाख मुलाचं सहकार्य करत असतात आणि तसंच आमच्यावर आतोनात प्रेम देखील आहे. आमचं देखील या क्रिकेटरवरती प्रेम आहे, त्याच्यामुळे आम्हाला देखील ही सुवर्ण संधी मिळते. अगदी काही मान्यवरांचं देखील आगमन होते, त्या मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आता मात्र स्वतः स्ट्राईक एंडला येते ते स्वतः कर्णधार, ते म्हणजे अहमय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजीचं नाव, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या धोक्यावरून येत आहे सीमारेषे पार. खणखणीत षटकार, छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळते 4 धावा. या 6 धावे बरोबर संघाची वाढती धावसंख्या होते ती अगदी 23. रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे अगदी सदस्य आले की चौकार षटकारांची आतिषबाजी होते, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची देवाणघेवाण होते. अगदी चौकार षटकारांची आतिषबाजी करतो, फुल टॉस मिळाला त्याचा फायदा होतो काय. अगदी पंचाने मात्र गोलंदाजीला दंडित केलंय. एक अवांतर नो बॉलचा इशारा केला जातो, एक अवांतर धाव मिळते. याचबरोबर धावा मिळत आहेत त्या सर 3 धावा 3 ओके 3 धावा मिळत आहे. स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय, धाव संख्येमध्ये बदल होतोय, स्कोअरबोर्ड पुढे सरसावतोय. धाव संख्या होते ती 26. 3 षटकामध्ये ही धाव संख्या होत नव्हती, ती मात्र पुढे सरसवण्याचा प्रयत्न केलाय तो शिलीम या संघाने. म्हणजे मापक अशा फलंदाजी पाहायला मिळते, एक एक सामना पुढे जसा जातोय त्याप्रमाणे. अगदी आखूटप्प्याची गोलंदाजी केली, कंजूशी गोलंदाजी, थोडीशी कीपरकडनं मिस्टेक झाली पण एक धाव घेण्यामध्ये रोखू शकले नाहीत ते शिलीम या संघाच्या फलंदाजांना. आणि एके धावेबरोबर संघ धाव संख्या पुढे सरसावतोय, स्कोअरबोर्ड पुढे सरसावतोय तो 27 या आकड्यावर. अगदी या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत, मापक अशी गोलंदाजी करावी लागेल. हो, कमबॅक केलंय गोलंदाज. पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतं, एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. अगदी अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावते. धाव संख्या होते ती 28. आता मात्र फलंदाजीतून पाहायला मिळते, अचूक फलंदाजी पाहायला मिळते शिलीम या संघाकडून. रोहन स्ट्राईक एंडला फलंदाजी करतायत, गोलंदाजी मार्कवर सज्ज युवा गोलंदाज. फुल टॉस मिळालं, पंच देखील गोलंदाजाला दंडित करतायत. अवांतर धाव मिळते नो बॉलच्या आणि जाते सीमारेषे पार, येत आहे खणखणीत चौकार. याच बरोबर वाढती धाव संख्या होते ती 5. या 5 बरोबर अगदी स्कोअरबोर्ड पुढे सरसावला जातोय. गोलंदाज मला वाटतं कुठेतरी दडपणामध्ये येतोय. याच रोहनचा मात्र कुठेतरी अगदी धसका घेतलाय तो या गोलंदाजाने आणि महागडी गोलंदाजी ठरली जाते या टुर्नामेंट मध्ये. अगदी धावा मापक अशा खर्ची केले जाते, स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. अगदी 33. 1 लॉस शिलीम संघ. प्रियंका नितेश रिकामे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी पाण्याचं देखील वर्षा होतंय, अगदी अशीच फलंदाजी होते, चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. पाहूया किती धावांपर्यंत मजा मारतायत. अगदी कमबॅक केलं या गोलंदाजाने. पाणी द्यायचंय मित्रांनो, थोडंसं कीपर आयोजकांना विनंती करतो गजानन सर, आपण कीपरकडे पाणी द्यायचं आहे. थोडीशी कुठल्याही खेळाडूंना दुखापत होणार नाही या गोष्टीची मात्र दखल घ्यायची आहे मित्रांनो. तरी या स्पर्धेला आपण खेळाडूंची दुखापत झाली त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तरी या स्पर्धेला सन्माननीय आदरणीय रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीरजी टाकले साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच कल्पेश माडिक साहेब देखील उपाध्यक्ष आहेत, ते देखील उपस्थित, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच राजनजी तटकरे साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच खैरावाडी गावचे सुपुत्र आणि आमचे मेवणे
राकेशजी सावे साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी मी विनंती करतो या मान्यवरांचं गवळवाडी या गावाच्या वतीने तसेच आरसीसी या संघाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया आपण मैदानाकडे. अगदी धाव संख्या होती ती 34, 34 1 लॉस. शिलीम संघ माफक अशी फलंदाजी पाहायला मिळते येते शिलीम या संघाकडून. आम्हा स्ट्राईक एंडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय पण गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे खामगाव या संघाचा गोलंदाज. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात मात्र आत्महत्या करावी लागते. आत्महत्या म्हणजे रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागते. आणि बॅक टू डगआउट टू रोहन. शेवट या षटकातील अगदी शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. त्यांचा सत्कार ना कोणाच्या हस्ते करायचे, कोणाच्या हस्ते करायचे फक्त इथली फक्त नाव शकतो. कामगार या संघाकडून थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. तब्बल तिसरा गोलंदाज आपल्याला आणावा लागला आणि महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. तब्बल शिलीम या संघाची धावसंख्या होते ती 35. हा मात्र अमईचा थोडासा दडपण येतोय गोलंदाजाला. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. पंचांना मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील कवायत दोन्ही हात समांतर करायला लावतोय गोलंदाज पण पंचाने मात्र गोलंदाजाला दंडित केलंय. एक अवांतर धाव मिळते. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतो. धाव संख्या मात्र होते ती 36. अगदी जयेश भाऊ ही जर पाहायचं म्हटलं तर हाच रेकॉर्ड कदाचित असू शकतो. 36 ही धाव संख्या आजच्या स्पर्धेमध्ये 36 ही धाव संख्या हाच होते. मी नाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. समीकरण काय होतं मैदानामध्ये झेलच्या खाली क्षेत्ररक्षक पण झेल मात्र धरणीला दान केली जाते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात. आत्महत्या करावी लागते काय रनआउटच्या स्वरूपामध्ये का काय पाहूया समीकरण होते. रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागते आणि धाव संख्या मात्र मिळते ती एकच ना. सर एक ना धाव संख्या 2. ओके 2 धाव संख्या मिळते. या 2 धाव संख्येबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 38 मानावं लागेल या फलंदाजांना. तब्बल या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना जो झाला त्याच्यामध्ये मी नाही खाणार हे घेऊन. रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष समीरजी टाकले साहेब उपस्थित आहेत. त्यांचा यशोचित सन्मान करतील. सुनील खेडेकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते अध्यक्ष साहेबांचा आपण सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे युवा अध्यक्ष नेहमी मार्गदर्शन सामाजिक अनेक संघटनेमध्ये काम करतात. अगदी निस्वार्थपणाने सेवा करणारे आमचे मार्गदर्शक समीरजी टाकले साहेब लाख मुलाचा नेहमी सहकार्य करत असतात. अगदी त्यांचा यशोचित सन्मान करतील सुनीलजी खेडेकर साहेब. पुढील सत्कार मूर्ती आहेत रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कल्पेश माणिक साहेब इथे उपस्थित आहेत. तरी मी संतोष मिरगळ साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा यशोचित सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. शिलीम संघ थोडंसं फास्ट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. खामगाव संघाची सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल करायची आहे. तरी कल्पेश माडिक साहेबांचा यशोचित सन्मान करतील. संतोष मिरगळ साहेबांना विनंती करतो की आपण साहेबांचा यशोचित सन्मान करायचा आहे. राजू शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण उपाध्यक्ष साहेबांचा म्हणजेच कल्पेश माडिक साहेबांचा आपण यशोचित सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. ज्यांना तळा तालुक्याचं अध्यक्षपद आहे ते म्हणजे रायगड मी मराठी प्रतिष्ठानचं राजू या शिंदे नावापेक्षा ज्यांना बाजीराव शिंगम या नावाने ओळखलं जाते ते राजूजी शिंदे साहेबांच्या हस्ते शुभ हस्ते सन्मान होतोय. धाव संख्या होते शिलीमे संघाची 39 तब्बल बनवायचे आहेत. 10 चेंडू आणि तब्बल बनवायचे आहेत खामगाव या संघाला. 39 सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होते. एक अष्टपैलू खेळाडूमध्ये खामगाव या संघाबरोबर आहे तो म्हणजे सज्जन माटे. आजो फलंदाजी करू शकतो. पुढील सत्कार मूर्ती आहेत ते जे राजन तटकरे रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे सदस्य आहेत त्यांचा यशोचित सन्मान करतील. संदीप मिरगळ साहेबांना विनंती करतो की आपण साहेबांचा यशोचित सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो.
राजन तटकरे साहेबांचा यशोदी सन्मान करतील संदीप मिरगा साहेब यांना विनंती करतो की आपण साहेबांचा आपण यशोदी सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. तब्बल बनवायचे आहेत 10 चेंडू आणि 39 धाव संख्या तब्बल बनवायची आहे म्हणजे मापक असे चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल ती सज्जनला आणि ही काबिलियत आहे सज्जनकडे आणि तू करू शकतो. पण त्याच्या समोर स्ट्राईक एंडला गोलंदाजी आहे तो मिथिलेश अगु टप्प्याची गोलंदाजी पहिला चेंडू अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोर बोर्ड उघडला जातोय तो खामगाव या संघाचं 1 धावेने फक्त स्कोर बोर्ड उघडला जातोय. पुढील सत्कार मूर्ती आहेत ते खैरावाडी गावचे सुपुत्र नवोदित अध्यक्ष देखील आहेत ते खैरावाडी या गावचे ते राकेश साबळे साहेब यांचा यशोदी सन्मान करतील. निलेश शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण राकेश साहेबांचा यशोदी सन्मान करावा. कोलर टप्प्याची गोलंदाजी सीमारेषे पार चेंडू करून टाकलाय छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळते 6 धावा. किती पण टार्गेट असू दे पण तुम्ही चेस करणार एक चेंडू द्यायचा पंचांकडे किती जरी टार्गेट असला तो चेस करण्याचा प्रयत्न करेल तो सज्जन अगदी तिथे त्याच्याकडे काबिलियत आहे. म्हटलं जाताना या कलियुगामध्ये कबूतराला गरुडाचे पंख लावता देखील येऊ शकतात पण गगन भरारी घेणं हे रक्तात असावं लागतं कारण आकाशाची ओढ कधी आपण दत्तक घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे मात्र मित्रांनो किती टार्गेट असेल तरी मात्र तो कारनामा कळेल अगदी अपयशाकडे कधीच वाटचाल करणार नाही मात्र प्रयत्न करतो प्रयत्नाती परमेश्वर नक्की सज्जन मोठे फटके खाण्याचा प्रयत्न करेल. हा दडपण मात्र मिथिलेश्वर येतोय अवांतर धाव मिळते ते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि याचबरोबर वाढती धावसंख्या होते ती 8. आता मात्र कोण कोणाची लावतोय वाट. या स्पर्धेला देखील या चषकाला देखील रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय समीरजी टाकळे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाची रोख रक्कम आली. मनपूर्वक आपलं देखील आभार आणि धन्यवाद कारण प्रत्येकाचा सत्कार करणं ही आपली मराठी संस्कृती आहे. पण टाकळे साहेब रोमांचक सामने आले ना त्याच्यामध्ये अगदी सगळं लक्ष लागतो ते सामन्यांकडे पण मान्यवरांचं देखील आमचं लक्ष आहे याचे सन्मान केलं जाते. सज्जन खोलवर टप्प्याची गोलंदाजी मिथिलेश मात्र कमबॅक केलं आणि 1 धाव घेण्यामध्ये रोखू शकले नाही. याचबरोबर वाढती धाव संख्या होते ती खामगाव या संघाची 9. दोन चेंडूवरती 9 ही धाव संख्या झाली. अगदी काही मान्यवरांचा सन्मान होतोय. या स्पर्धेला देखील रवींद्रजी शिंदे साहेब उपस्थित आहेत त्यांचं देखील यशोदी सन्मान करायचं आहे. मी विनंती करतो संतोष खेडेकर साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. पाहूया काय समीकरण होतंय. अगदी रवींद्र शिंदे साहेबांचा यशोदी सन्मान करतील संतोष खेडेकर साहेब. खामगाव संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे मित्रांनो. अगदी रवींद्र शिंदे म्हटल्यानंतर माजी फिरकीचे जादूगार गोलंदाजीतून अनेक वेळा त्याने देखील गोलंदाजी केली आहे. या स्पर्धांमध्ये क्रिकेटमध्ये अनुभवीचे गोलंदाज आहेत पण आता माजी क्रिकेटपटू म्हणून त्यांचा सत्कार केला जातोय ते म्हणजे सत्कार करतात ते संतोष खेडेकर साहेब. पुढील सत्कार मूर्ती आहेत त्या योगेश दिवेकर साहेबांचा यशोदी सन्मान करतील. मी विनंती करतो नंदुकुमार शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण योगेश दिवेकर साहेबांचा यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. योगेश दिवेकर साहेबांचा यशोदी सन्मान करतील नंदुकुमार शिंदे. चालेल. तरी निलेश शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण योगेश दिवेकर साहेबांचा यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. निलेश शिंदे साहेब यशोदी सन्मान आपण योगेश दिवेकर साहेबांचा करावा अशी मी आपणास विनंती करतो. पुढील सत्कार मूर्ती आहे संतोष दिवेकर साहेबांचा यशोदी सन्मान करतील प्रवीण बाटे साहेबांना विनंती करतो की आपण संतोष दिवेकर साहेबांचा आपण यशोदी सन्मान करावं अशी मी संतोष रिकामे साहेबांचा यशोदी सन्मान करतील ते प्रवीण बाटे साहेब. तरी पुढील सत्कार मूर्ती आहेत त्या
पुढील सत्कार मूर्ती आहेत संतोष मिरगर साहेबांचा यशोदी सन्मान करतील. कल्पेश सारगे साहेबांना विनंती करतो की आपण संतोष मिरगर साहेबांचा यशोदी सन्मान करतील. कल्पेश सारगे साहेब. शाखा समन्वय अगदी सौभाग्यवती योगीश्री दिवेकर या मॅडमने देखील या कार्यक्रमासाठी या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची रोख रक्कम दिली. तरी त्यांचे यशोदी सन्मान करतील. आमचे सर गजानन वरणकर सरांना विनंती करतो की आपण या ताईंचा आपण आपल्या शुभ हस्ते यशोदी सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. शाखा समन्वय मॅडम यांचा सन्मान होतोय. तो योगेश्री दिवेकर यांचा सन्मान होतोय. धाव संख्या होते ती 11. दुसरा षटक चालू आहे. यांचं बाकी आहे ना. संतोष रिकामे साहेबांचा यशोदी सन्मान करतील. मी विनंती करतो प्रवीण बाटे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा यशोदी सन्मान करावा. संतोष रिकामे साहेबांचा यशोदी सन्मान करतील प्रवीण बाटे साहेब. अगदी या सामन्यातील शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. अगदी शिलीम संघ विजयाकडे वाटचाल करतोय आणि विजयी देखील होते. तिसऱ्या साखळीमध्ये अगदी पदार्पण करतोय. त्यांचं मनपूर्वक अगदी अभिनंदन. तसेच कामगार संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला त्यांचं पण देखील मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. संतोष मिरगर साहेबांचा यशोदी सन्मान करतील. कल्पेश सारगे साहेबांना विनंती करतो की आपण संतोष मिरगर साहेबांचा यशोदी सन्मान करावं.